सॅटेलाइटचे टाइप्स, इंडियन सॅटेलाइट सिरीज काय काय, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहे. आतापर्यंतच्या डिस्कशनवरून आपण असं कन्क्लूड करू शकतो, आता सध्या ह्या क्षणी स्पेसमध्ये थाउजंड्स ऑफ सॅटेलाइट प्रेझेंट आहे, बरोबर. मग हे सगळे सॅटेलाइट एकाच पाथमध्ये किंवा एकाच ऑर्बिटमध्ये मूव्ह होत आहे का? फॉर एक्झाम्पल एक असा फिक्स पाथ आहे आणि मग ह्या फिक्स पाथमध्ये किंवा ह्याच ऑर्बिटमध्ये सगळे 1000 सॅटेलाइट किंवा थाउजंड्स ऑफ सॅटेलाइट प्रेझेंट आहे का? असं नाही. सगळे सॅटेलाइट एकाच ऑर्बिटमध्ये मूव्ह होत नाही. सॅटेलाइट हे वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये असू शकतात. कोणता सॅटेलाइट कोणत्या ऑर्बिटमध्ये असणार आहे हे डिपेंड करतं त्या सॅटेलाइटचं फंक्शन काय आहे किंवा त्या सॅटेलाइटचं काम काय आहे. फॉर एक्झाम्पल वेदर फोरकास्टिंग हे जर काम असेल तो सॅटेलाइट वेगळ्या ऑर्बिटमध्ये प्रेझेंट असू शकतो. मॉनिटरिंग हे काम असेल तो सॅटेलाइट वेगळ्या ऑर्बिटमध्ये असू शकतो. सो अवर नेक्स्ट टॉपिक इज आर्टिफिशियल सॅटेलाइट अँड देअर ऑर्बिट्स. ठीक आहे. सो सॅटेलाइट, सो यावरून आपण असं बोलू शकतो सॅटेलाइटच्या फंक्शनवरून या सगळ्या गोष्टी डिसाईड होतात. फॉर एक्झाम्पल सॅटेलाइटचं फंक्शन काय आहे त्याच्यानुसार डिसाईड केलं जातं की सॅटेलाइटच्या ऑर्बिटची हाईट काय असणार आहे. सॅटेलाइटची ऑर्बिटल हाईट किंवा ऑर्बिटची हाईट काय असणार आहे ते डिसाईड होतं सॅटेलाइटच्या फंक्शनवरती. त्यानंतर ह्या ऑर्बिटचं नेचर कसं आहे, ऑर्बिट इलिप्टिकल आहे का ऑर्बिट नियरली सर्क्युलर आहे, हे सगळं डिसाईड होतं सॅटेलाइटच्या फंक्शनवरती. हे जे ऑर्बिट आहे हे इक्वेटरला पॅरलल आहे का इन्क्लाइन आहे हे सुद्धा डिसाईड होतं सॅटेलाइटच्या फंक्शनच्या अकॉर्डिंग. ठीक आहे. इक्वेटरला पॅरलल म्हणजे काय समजतं ना, अर्थ म्हणजे ह्या डायरेक्शनला पॅरलल इक्वेटरच्या अलॉंग आहे की काही इन्क्लिनेशनला आहे, काही अँगल बनवत आहे, या सगळ्या गोष्टी डिसाईड होतात त्या सॅटेलाइटचं काम काय आहे किंवा फंक्शन काय आहे. सो हे जे ऑर्बिट्स आहे या ऑर्बिट्सला आपण कॅटेगराईज करू शकतो 3 टाईपमध्ये. ऑर्बिटला आपण कॅटेगराईज करू शकतो 3 टाईपमध्ये. यासाठी काय बेसिस असणार आहे, यासाठी बेसिस असणार आहे की अर्थच्या सरफेस पासून हाईट काय आहे. ठीक आहे. अर्थच्या सरफेस पासून काय हाईट आहे त्याच्या अकॉर्डिंग ऑर्बिट्सला आपण 3 टाईपमध्ये कॅटेगराईज करू शकतो. फर्स्ट वन इज लिओ, that is low earth orbit. Then next is MEO, that is medium earth orbit, and next is HEO, that is high earth orbit. ठीक आहे. EO म्हणजे काय, अर्थ ऑर्बिट प्रत्येक ठिकाणी. दिस इज हाय, दिस इज मीडियम अँड दिस इज लो. जसे इथे दाखवलेलं आहे, अर्थ दाखवलेलं आहे, त्यानंतर दिस इज लिओ, लो अर्थ ऑर्बिट. ठीक आहे. कमी डिस्टन्सवरती आहे, दिस इज लिओ. त्यानंतर दिस इज मिओ. ओके. आणि त्यानंतर हा जो शेवटचा ऑर्बिट दाखवलेला आहे दॅट इज HO, दॅट इज हिओ. बघा अर्थपासून लिओचं डिस्टन्स कमी आहे, त्यापेक्षा जास्त डिस्टन्स मिओचं आहे, त्यापासून जास्त डिस्टन्स हिओचं आहे. सो अर्थच्या सरफेसपासून हाईटच्या अकॉर्डिंग हे ऑर्बिट डिसाईड होता. मग ही हाईट कशी डिसाईड केली जाते यासाठी तुम्हाला काही नंबर्स लक्षात ठेवायचे आहे. नंबर 1 इज 180 किलोमीटर, त्यानंतर नेक्स्ट आहे 2000 किलोमीटर आणि नेक्स्ट नंबर आहे 35,780 किलोमीटर. हे नंबर्स आपल्याला का लक्षात ठेवायचे आहे, कारण सपोज अर्थच्या सरफेसपासून हाईट 35,780 किलोमीटर किंवा त्याच्या वरती जर असेल तर ते जे ऑर्बिट असतात त्याला आपण बोलतो हाय अर्थ ऑर्बिट. ठीक आहे. हाय अर्थ ऑर्बिट. सपोज अर्थच्या सरफेसपासून डिस्टन्स 2000 किलोमीटर टू 35,780 किलोमीटर याच्या इन बिटवीन असेल तर याला आपण बोलतो मीडियम अर्थ ऑर्बिट. आणि 180 किलोमीटर टू 2000 किलोमीटर एवढं जर डिस्टन्स असेल तर त्याला आपण बोलतो लो अर्थ ऑर्बिट. सो ऑर्बिट डिसाईड केले जातात अर्थच्या सरफेसपासून काय हाईट आहे ते. सो सॅटेलाइट ऑर्बिट्स आर क्लासिफाईड ॲज बिलो: हाय अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट, low earth orbit. Height from earth surface should be greater than 35,780 kilometer, equal to or greater than आहे हे. त्यानंतर medium earth orbit, height above earth surface 2000 kilometer to 35,780 kilometer. आणि low earth orbit म्हणजे काय, 180 किलोमीटर टू 2000 किलोमीटर ही रेंज. ठीक आहे. हे आपल्याला टाइप्स इथे लक्षात ठेवायचे. हे अजून पुढे जाऊन आपण डिटेलमध्ये हे तिन्ही ऑर्बिट डिस्कस करणारच आहोत. बट त्याआधी आपल्याला एक इम्पॉर्टंट टर्म बघायचे आहे ज्याला आपण बोलतो क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑर VC. डिफरंट हाईटवर किंवा डिफरंट ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट प्रेझेंट असतात. मग हे सॅटेलाइट तिथपर्यंत कसे पोहोचवले जातात, तर हे सॅटेलाइट पोहोचवण्यासाठी आपण लॉन्चरचा यूज करतो किंवा सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, जे आपण SLV ही टर्म बघितली, PSLV, GSLV, सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचा यूज करून सॅटेलाइट त्या पर्टिक्युलर हाईटपर्यंत पोहोचवले जातात. एकदा का सॅटेलाइट तिथे जाऊन पोहोचले मग पुढे त्या सॅटेलाइटचं काम काय, त्या सॅटेलाइटला असं रिव्हॉल्व्ह व्हायचं आहे, बरोबर, फिरायचं आहे. हे फिरण्यासाठी त्याला काहीतरी वेलॉसिटी द्यावी लागणार आहे. ही वेलॉसिटी जी असते त्या वेलॉसिटीला आपण बोलतो क्रिटिकल वेलॉसिटी. त्या वेलॉसिटीला आपण काय बोलतो, क्रिटिकल वेलॉसिटी. फॉर एक्झाम्पल इथे अर्थ दाखवलेला आहे. ठीक आहे. अर्थ आहे, अर्थची रेडियस आपण कन्सिडर करतो नेहमी कॅपिटल R. माहिती आहे आपल्याला.
त्यानंतर या अर्थच्या सरफेसवरती लेट्स से एच एवढ्या हाईटवर, अर्थच्या सरफेसवर एच एवढ्या हाईटवरती इथे सॅटेलाइट आहे. ठीक आहे. सो सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचा यूज केला किंवा लॉन्चरचा यूज केला, त्यानंतर एच एवढ्या हाईटवर नेऊन सॅटेलाइटला पोहोचवला. आता ह्या सॅटेलाइटला या ऑर्बिटमध्ये मूव्ह व्हायचं आहे, बरोबर. त्या ऑर्बिटमध्ये मूव्ह होण्यासाठी त्याला काहीतरी वेलॉसिटी द्यावी लागेल. ही वेलॉसिटी टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये दिलेली जाते. सर्कल आहे, सर्कलचा टँजेंट समजतो. टँजेंट म्हणजे काय, अशी लाईन जी सर्कलच्या एका पॉईंटमधून पास होते त्याला आपण बोलतो टँजेंट. सो या सॅटेलाइटला टँजेन्शियल वेलॉसिटी दिली जाते. ही जी वेलॉसिटी असते या वेलॉसिटीला आपण बोलतो क्रिटिकल वेलॉसिटी व्ही, आणि खाली लिहितो सी. सी स्टँड्स फॉर क्रिटिकल. ही क्रिटिकल वेलॉसिटी काय असते किंवा त्याची व्हॅल्यू कशी डिसाईड केली जाते ते आपल्याला इथे बघायचं आहे. सो सॅटेलाइट इज लिफ्टेड टू रिक्वायर्ड हाईट युझिंग सॅटेलाइट लॉन्चर. ॲट दॅट हाईट सॅटेलाइट इज गिवन अ स्पेसिफिक वेलॉसिटी नोन एज क्रिटिकल वेलॉसिटी इन द टँजेन्शियल डायरेक्शन. द सॅटेलाइट स्टार्ट्स रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. एकदा की त्याला ती पर्टिक्युलर वेलॉसिटी दिली, मग काय होणार आहे, सॅटेलाइट अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व व्हायला सुरुवात होणार आहे. ओके. बट ही जी वेलॉसिटी असते व्ही सी, हिची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करू शकतो. आता बघा यामध्ये सॅटेलाइट जो आहे तो असा सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होत आहे, बरोबर. आपण सर्क्युलर मोशनचा अभ्यास केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होत असतो किंवा अलॉंग दी सर्कल मूव्ह होत असतो, त्याच्यावरती नेहमी सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होत असतो, बरोबर, विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. या केसमध्ये या सॅटेलाइटवरती सुद्धा सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होणार आहे. प्लस यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा ऍक्ट होणार आहे, बरोबर. अर्थ आहे, अर्थची ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा ऍक्ट होणार आहे. सॅटेलाइटला इथे सर्क्युलर मोशनमध्ये राहायचं आहे, त्यामुळे काय होणार आहे, हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सला बॅलन्स करेल, किंवा मी असं बोलेल सेंट्रिपिटल फोर्स विल बी इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हेच दोन टर्म्स आपल्याला इक्वेट करून व्हीसी किंवा क्रिटिकल वेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो लेट्स से एम इज दी मास ऑफ सॅटेलाइट. जो सॅटेलाइट आपल्याला इथे ऑर्बिटमध्ये टाकायचा आहे त्याचं मास आहे स्मॉल एम. त्यानंतर हाईट अबव अर्थ सरफेस इज एच. अर्थच्या सरफेसच्या अबव ही जी हाईट आहे दॅट हाईट इज एच. क्रिटिकल वेलॉसिटी टू बी गिवन इज व्ही सी. आणि त्यानंतर ऑर्बिटल रेडियस इज आर. स्मॉलर. स्मॉलर म्हणजे काय, ऑर्बिटल रेडियस म्हणजे सॅटेलाइट जो आहे ह्या ऑर्बिटमध्ये आहे, ह्या ऑर्बिटची रेडियस काय, सेंटर पासूनचं हे डिस्टन्स. हे डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, यामध्ये हा पार्ट आहे रेडियस आर आणि हा पार्ट आहे एच. सो आर प्लस एच विल बी स्मॉल आर, दॅट इज ऑर्बिटल रेडियस. जो ऑर्बिटमध्ये आहे त्याची रेडियस दॅट इज ऑर्बिटल रेडियस स्मॉल आर. ठीक आहे. आता टू कीप सॅटेलाइट मुव्हिंग इन अ सर्कल ऑफ फोर्स मस्ट कंटिन्युअसली पुल इट टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ, दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स. आताच आपण बोललेलो सेंट्रिपिटल फोर्स आपण कसा कॅल्क्युलेट करतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, बरोबर. यामध्ये कोणतं ॲक्सेलरेशन असतं, यामध्ये असतं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सो आपण इथे लिहितो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एला आपण रिप्लेस करतो व्ही स्क्वेअर बाय आरने. त्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स काय असणार आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. बट या ठिकाणी व्ही म्हणजे आपण कोणती वेलॉसिटी कन्सिडर करत आहोत, क्रिटिकल वेलॉसिटी. सो एफ सीची व्हॅल्यू काय असणार आहे, एम व्ही सी स्क्वेअर बाय आर. आता हा फॉर्म्युला कुठून आला, हे आपण प्रिव्हियस क्लासेसमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर अर्थ अट्रॅक्ट सॅटेलाइट विथ ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज गिवन बाय एफ जी. अर्थ आहे, सॅटेलाइट आहे, दोन ऑब्जेक्ट आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू काय असणार आहे, आपण न्यूटन्स लॉ बघितलेला, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तो लॉ काय सांगतो, सपोज एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास आहे एम वन, दुसरा ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास आहे एम टू, आणि त्या दोघांमध्ये असणारा डिस्टन्स आहे आर. तर या ठिकाणी ह्या दोन ऑब्जेक्टमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल त्याला आपण बोलतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो ते फोर्स काय असणार आहे, जी एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर. करेक्ट. दिस इज द फॉर्म्युला. आता ह्या केसमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशामध्ये आहे, अर्थमध्ये आहे आणि सॅटेलाइटमध्ये आहे. सो या ठिकाणी एफ जीची व्हॅल्यू काय असणार, जी इज युनिव्हर्सल कॉन्स्टंट. एक मास मी कन्सिडर करेल, लेट्स से अर्थचं मास. अर्थचं मास आपण कन्सिडर करतो कॅपिटल एम. या ठिकाणी सेकंड ऑब्जेक्ट काय आहे, सॅटेलाइट. सॅटेलाइटचं मास काय असणार आहे, स्मॉल एम. या दोघांमध्ये डिस्टन्स काय आहे, अर्थ आणि सॅटेलाइट याच्यामध्ये असणार डिस्टन्स म्हणजे ही रेडियस दॅट इज ऑर्बिटल रेडियस, म्हणजेच काय, स्मॉल आरचा स्क्वेअर. ठीक आहे. या स्मॉल आरला, दोन्ही स्मॉल आरला पुढे जाऊन मी आर प्लस एचने रिप्लेस करेल. समजलं इथपर्यंत क्रिटिकल वेलॉसिटीचं डेरिव्हेशन. आपण काय करत आहोत, सॅटेलाइट ऑर्बिटच्या अलॉंग मूव्ह होत आहे, त्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे दोघं एकमेकांना बॅलन्स करतील. या दोन व्हॅल्यूज आपल्याला आता फक्त इक्वेट करायच्या आहे. ओके. सो एफ सी इज इक्वल टू एफ जी, सेंट्रिपिटल फोर्स. सो एफ सी इज इक्वल टू एफ जी म्हणजेच काय, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू आपण काय काढली, सेंट्रिपिटल फोर्स इज एम व्ही सी स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे. एम म्हणजे काय,
सॅटेलाइटचं मास, बरोबर. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो, Gm1 m2 म्हणजे कॅपिटल M स्मॉल m अपॉन r स्क्वेअर. ओके. आता यामध्ये जर बघितलं सॅटेलाइटचं मास m आणि m कॅन्सल होणार, त्यानंतर एक r इथे कॅन्सल होणार. मग मी असं लिहू शकते देअरफॉर VC स्क्वेअर इज इक्वल टू Gm अपॉन r. ठीक आहे. आता हा जो r आहे ऑर्बिटल रेडियस, याला मी असं लिहू शकते r प्लस h, राईट. अर्थ आहे, ठीक आहे. दिस इज ऑर्बिटल रेडियस r. ही आहे अर्थची रेडियस, ही आहे अर्थची रेडियस कॅपिटल R आणि ही आहे h. सो ही टोटल r काय असणार आहे, r प्लस h, स्मॉल r इज इक्वल टू r प्लस h. आणि म्हणून मला काय पाहिजे, मला पाहिजे क्रिटिकल वेलॉसिटीची व्हॅल्यू. सो VC इज इक्वल टू, मला काय करावं लागेल, दोन्ही साईडचं रूट घ्यावं लागेल. सो दॅट इज इक्वल टू रूट Gm अपॉन r प्लस h. अँड दिस इज फॉर्म्युला फॉर क्रिटिकल वेलॉसिटी. याचा अर्थ काय, सपोज एक सॅटेलाइट आहे, तो मला असं ऑर्बिटमध्ये टाकायचा आहे, त्याला मला जी वेलॉसिटी द्यावी लागेल, ज्याला आपण बोलतो क्रिटिकल वेलॉसिटी, त्याची व्हॅल्यू आहे अंडर रूट Gm अपॉन r प्लस h. यामध्ये तुम्ही बघू शकता सरप्राइझिंगली काय काय व्हॅल्यू आहे बघा. कॅपिटल G विच इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्यानंतर कॅपिटल M. कॅपिटल M म्हणजे काय, अर्थचं मास आहे, बरोबर. हे अर्थचं मास आहे, ही व्हॅल्यू फिक्स आहे. अर्थचं मास सुद्धा फिक्स आहे. त्यानंतर r प्लस h, यामध्ये कॅपिटल R म्हणजे काय, अर्थची रेडियस, ही सुद्धा फिक्स आहे. राहिली व्हॅल्यू h, म्हणजेच काय, क्रिटिकल वेलॉसिटी कशावर डिपेंड करत आहे, हे कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट आहे. क्रिटिकल वेलॉसिटी डिपेंड करत आहे h वरती, हाईटवरती क्रिटिकल वेलॉसिटी डिपेंड करत आहे. इनवर्स रिलेशनमध्ये असं आपण बोलू शकतो. आणि सरप्राइझिंगली इथे मास ऑफ सॅटेलाइट जे आपण m कन्सिडर केलेलं आहे, सॅटेलाइटच्या मासवर क्रिटिकल वेलॉसिटी डिपेंड करत नाहीये. म्हणजे सॅटेलाइट हेवी असेल, लाईट असेल, तरी सुद्धा त्या गोष्टींचा क्रिटिकल वेलॉसिटीवर काहीच परिणाम होणार नाही. कारण क्रिटिकल वेलॉसिटी ही h वरती डिपेंड करते, किंवा ज्या हाईटवर तुम्हाला सॅटेलाइट ठेवायचं आहे त्या हाईटवरती क्रिटिकल वेलॉसिटी डिपेंड करते. ठीक आहे, क्लिअर आहे. इथे नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की क्रिटिकल वेलॉसिटी डज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ सॅटेलाइट. सॅटेलाइट हेवी आहे, लाईट आहे, त्यावरती क्रिटिकल वेलॉसिटी डिपेंड करत नाही. क्रिटिकल वेलॉसिटी इट डिपेंड्स ऑन h. आपल्याला कोणत्या हाईटवरती तो सॅटेलाइट पाहिजे आहे त्यावर डिपेंड करते क्रिटिकल वेलॉसिटी. आता ह्या फॉर्म्युल्यावर बेस्ड लगेच क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट न्यूमेरिकल, सपोज द ऑर्बिट ऑफ अ सॅटेलाइट इज एक्झॅक्टली 35,780 किलोमीटर अबोव द अर्थ सर्फेस. डिटरमाइन द टँजेन्शियल वेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट. आपल्याला सॅटेलाइटची टँजेन्शियल वेलॉसिटी फाइंड करायची. टँजेन्शियल वेलॉसिटी म्हणजेच आपल्याला क्रिटिकल वेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड करायची, कारण क्रिटिकल वेलॉसिटी इज ऑलवेज अलॉंग दी टँजेंट. ओके, सिंपल क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला फक्त एकच इन्फॉर्मेशन दिलेली आहे की हाईट काय आहे, आणि एवढीच इन्फॉर्मेशन सफिशियंट सुद्धा आहे. कारण का, क्रिटिकल वेलॉसिटी फक्त h वर डिपेंड करते, त्यामुळे बाकी काही इन्फॉर्मेशन असली तरी सुद्धा हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, समजलं. क्वेश्चन काय आहे की सपोज अर्थ आहे, अर्थ सरफेस आहे, त्यानंतर काही हाईटवरती, ही जी हाईट आहे h जी दिलेली आहे 35,070 किलोमीटर, ह्या हाईटवरती एक सॅटेलाइट आहे. ठीक आहे, या सॅटेलाइटला ऑर्बिटमध्ये टाकण्यासाठी मला काही क्रिटिकल वेलॉसिटी द्यायची आहे किंवा टँजेन्शियल वेलॉसिटी द्यायची आहे, तर या वेलॉसिटीची व्हॅल्यू काय असणार आहे ते मला फाइंड करायचं आहे. क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आपण आत्ताच डिराईव्ह केला, VC इज इक्वल टू अंडर रूट कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R प्लस H. ठीक आहे, नेहमी लक्षात घ्यायचं की क्रिटिकल वेलॉसिटी सॅटेलाइटच्या मासवर डिपेंड करत नाही. एवढे फक्त तुम्हाला इथे पॅरामीटर्स लिहायचे असतात. आता यामध्ये कॅपिटल G म्हणजे काय असतं, दॅट इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10⁻−11 न्यूटन मीटर स्क्वेअर प्लस न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. ह्या ज्या व्हॅल्यूज आहे, आपण चॅप्टर 1 ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनचा अभ्यास केला त्यामध्ये या व्हॅल्यू आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. दॅट इज व्हॅल्यू ऑफ G विच इज स्टँडर्ड. M म्हणजे असतं अर्थचं मास. आपण अर्थची केस कन्सिडर करत आहोत, त्यामुळे आपल्याला अर्थचं मास घ्यावं लागेल. अर्थचं मास आपण घेतो 6 इंटू 10⁻24 kg. त्यानंतर कॅपिटल R म्हणजे काय, अर्थची रेडियस असते. ठीक आहे, दॅट इज 6400 किलोमीटर. ठीक आहे, या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहे, याच व्हॅल्यू आपल्याला इथे यूज करायच्या आहे. सो VC इज इक्वल टू अंडर रूट Gची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻−11. अर्थचं मास दिलेलं आहे 6 इंटू 10⁻24 डिवायडेड बाय R प्लस H. किंवा ही जी व्हॅल्यू आहे ही आपण बाहेरच कॅल्क्युलेट करूया. याला आपण असं लिहू, दॅट इज इक्वल टू अंडर रूट Gm अपॉन R, वेअर R इज इक्वल टू R प्लस H. सो R किती आहे 6400 किलोमीटर अर्थची रेडियस, आणि हाईट आपल्याला दिलेली आहे 35,780 किलोमीटर.
सो ॲडिशन काय असणार आहे 84 to 180 किलोमीटर. ही झाली रेडियसची व्हॅल्यू किंवा डिनॉमिनेटरची व्हॅल्यू. बट आपण या ठिकाणी किलोमीटर डायरेक्टली यूज नाही करू शकत, तर याला आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. किलोमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये करताना आपण काय करतो, त्याला 10³ मल्टिप्लाय करतो. सो ही व्हॅल्यू असणार आहे 4 to 180 इंटू 10³ मीटर. तीच व्हॅल्यू आपण इथे लिहूया 4 to 180 इंटू 10³ ठीक आहे. सो जी व्हॅल्यू पुट केली, एम व्हॅल्यू पुट केली, आरची व्हॅल्यू पुट केली. आता नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे फक्त कॅल्क्युलेशन. 6.67 इंटू 6, 6.67 इंटू 6 व्हॅल्यू काय आहे 40.02. न्यूमरेटर 40.02 इंटू ही व्हॅल्यू असेल 10 ही व्हॅल्यू बनेल 10⁻21 इंटू 10⁻−11 म्हणजे ही व्हॅल्यू असेल 10⁻10 डिवायडेड बाय 4 to 180. ठीक आहे. आता आपल्याला फक्त जे रूटच्या अंडर आहे त्याला सिम्प्लिफाय करावं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला मिळेल व्हॅल्यू ऑफ VC. ही व्हॅल्यू मी आता डिरेक्टली लिहित आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आन्सर दिलेला आहे. सो आन्सर इज 3080.245. व्हेलॉसिटी आहे म्हणजे युनिट काय असणार आहे मीटर पर सेकंड. याला हवं तर आपण किलोमीटर पर सेकंडमध्ये सुद्धा एक्सप्रेस करू शकतो. कसं किलोमीटर पर सेकंडमध्ये एक्सप्रेस करणार, मीटरचं कन्वर्जन किलोमीटर करायचं आहे म्हणजेच काय आपल्याला 1000ने डिवाइड करावं लागेल किंवा 10⁻³ मल्टिप्लाय करावं लागेल. सो 3080.253 इंटू 10⁻³ किलोमीटर पर सेकंड. So that is equal to 3.0802 किलोमीटर पर सेकंड. तर ही झाली क्रिटिकल वेलॉसिटीची व्हॅल्यू. नेक्स्ट एक्झाम्पल. इन द प्रिव्हियस एक्झाम्पल हाऊ मच टाइम द सॅटेलाइट विल टेक टू कम्प्लीट 1 रिव्होल्यूशन अराउंड द अर्थ. आपल्याला मागच्याच एक्झाम्पलचा रेफरन्स घ्यायचा आहे. क्वेश्चन विचारलेला आहे तो पर्टिक्युलर सॅटेलाइट अर्थच्या अराउंड 1 रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम घेणार आहे. ठीक आहे. आपल्याला फाइंड करायचा आहे टाइम विथ द हेल्प ऑफ प्रिव्हियस एक्झाम्पल. सो बेसिकली अर्थ आहे. ठीक आहे. अर्थच्या अराउंड एका ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट मूव्ह होत आहे. ठीक आहे. इथे सॅटेलाइट असणार आहे. सो हा जो सॅटेलाइट आहे हा 1 रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम घेणार आहे. याचाच अर्थ काय, आपल्याला असं विचारलं आहे सपोज सॅटेलाइट इथे होता, इथे जाऊन तो परत ह्याच पोझिशनला येण्यासाठी किती टाइम घेणार आहे ती टीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. यासाठी आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली होती, फॉर एक्झाम्पल हाईट h, ही हाईट किती आहे अर्थच्या सरफेसपासून, ही हाईट आपल्याला दिली होती ती यूज करू शकतो. त्यानंतर आपण जी वेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड केली 3.08 किलोमीटर पर सेकंड, ते इन्फॉर्मेशन सुद्धा यूज करू शकतो. या व्यतिरिक्त जीची स्टँडर्ड व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, अर्थचा मास आपल्याला माहिती आहे, अर्थची रेडियस आपल्याला माहिती आहे, ऑर्बिटल रेडियस म्हणजेच काय स्मॉलर दॅट इज इक्वल टू कॅपिटल R प्लस H. ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो कारण आपल्याला आरची व्हॅल्यू माहिती आहे, एचची व्हॅल्यू सुद्धा माहिती आहे. सो ह्या इन्फॉर्मेशनला रिलेट करून आपल्याला टाइम टीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग ही व्हॅल्यू आपण कशी फाइंड करणार. सो यासाठी बघा सॅटेलाइट सपोज इथून स्टार्ट होते, इथे जाऊन परत इथे येण्यासाठी म्हणजे एका रिव्होल्यूशनसाठी लेट से टी एवढा टाइम लागला. सो टी इज टाइम टेकन फॉर 1 रिव्होल्यूशन. ओके. आता एवढ्या टाईममध्ये सॅटेलाइट इथून इथे मूव्ह झाला म्हणजे सॅटेलाइटने किती डिस्टन्स कव्हर केलं असं मी बोलू शकते. सॅटेलाइट इथून परत इथे आला, सॅटेलाइटने किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे या सर्कलच्या अलॉंग तो मूव्ह झालेला आहे. म्हणजे मी असं बोलेल हा जो सर्कल आहे या सर्कलची जी सर्कम्फरन्स आहे त्या सर्कम्फरन्स एवढा डिस्टन्स सॅटेलाइटने कव्हर केलेला आहे. अग्री. सॅटेलाइट इथे असं मूव्ह होतं बरोबर, इथे होता, इथून असा मूव्ह होऊन तो परत इथेच येत आहे म्हणजेच काय यासाठी लागलेला टाइम आहे टी. या टाइम टी मध्ये त्याने किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे हे सगळं डिस्टन्स म्हणजे तो सर्कम्फरन्सच्या अलॉंग मूव्ह झाला. सो ही जी सर्कम्फरन्सची व्हॅल्यू असणार आहे ही सर्कम्फरन्सची व्हॅल्यू म्हणजे त्यांनी कव्हर केलेला डिस्टन्स असणार आहे. सो डिस्टन्स समजतंय. सो डिस्टन्स कव्हर्ड इन टाइम टी बाय सॅटेलाइट
इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, राईट, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कलचा सर्कम्फरन्स आपण कसं कॅल्क्युलेट करतो, सपोज सर्कलची रेडियस आर असेल तर सर्कलचा सर्कम्फरन्स असतो 2πr. इथे सॅटेलाइट ह्या सर्कलमध्ये मूव्ह होत आहे, या सर्कलची रेडियस म्हणजे काय असणार, ही व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, स्मॉल आर म्हणजेच काय, कॅपिटल आर प्लस एच, राईट. त्यामुळे या ठिकाणी डिस्टन्स कवर्ड असणार आहे, डिस्टन्स कवर्ड इन टाइम टी बाय सॅटेलाइट इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सो 2π मल्टिप्लाइड बाय रेडियस दॅट इज स्मॉल आर, किंवा मी याला असं बोलू शकते 2π इंटू स्मॉल आर म्हणजे काय, कॅपिटल आर प्लस एच. ओके, समजलं इथपर्यंत, ठीक आहे. सो डिस्टन्स तर मला कळलं, बट मला फाइंड काय करायचं आहे, मला टाइम फाइंड करायचा आहे. टाइम मला फाइंड करायचा आहे, डिस्टन्स मला समजलेलं आहे, वेलॉसिटी माझ्याकडे ऑलरेडी आहे. सो टाइम, वेलॉसिटी आणि डिस्टन्स याला रिलेट करणारा फॉर्म्युला कोणता आहे, आपण म्हणतो ना वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम राईट. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, आणि त्यामुळे मी असं लिहू शकते देअरफॉर v इज इक्वल टू डिस्टन्स आहे 2πr प्लस एच अपॉन टाइम मी कन्सिडर केलेला कॅपिटल टी. मला टीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, देअरफॉर टी इज इक्वल टू 2πr प्लस एच अपॉन v, ठीक आहे. देअरफॉर टी इज इक्वल टू 2 इंटू 3.14 मल्टिप्लाइड बाय कॅपिटल आर आहे अर्थची रेडियस दॅट इज 6400 किलोमीटर आणि एच आहे 35780 किलोमीटर. आता बघा या ठिकाणी मी हे जे डिस्टन्स आहे हे मी किलोमीटरमध्येच ठेवत आहे. आपण जनरली काय करतो, किलोमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये करतो कॅल्क्युलेशनसाठी, बट या ठिकाणी ही जी वेलॉसिटी आपण घेणार आहोत त्यामध्ये किलोमीटरच आहे. त्यामुळे मी हे जे डिस्टन्स आहे याला किलोमीटरमध्येच ठेवत आहे, कारण वरती किलोमीटर आहे खाली सुद्धा किलोमीटर आहे, त्यामुळे काही फरक नाही पडणार. सपोज ही वेलॉसिटी माझ्याकडे मीटर पर सेकंडमध्ये असते, मग त्या केसमध्ये या किलोमीटरला मला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागलं असतं बाय मल्टिप्लाइंग बाय 10⁻3. ठीक आहे, समजते. खाली असणारी वेलॉसिटी 3.08. सो आता याच्यानंतर फक्त राहिला कॅल्क्युलेशन पार्ट. ज्यावेळेस तुम्ही हे कॅल्क्युलेट कराल त्यावेळेस टाइम टीची व्हॅल्यू येणार आहे टाइम टीची व्हॅल्यू आहे 86,003.38 सेकंड, किंवा ज्यालाच आपण आवर्समध्ये लिहू शकतो 23.89 आवर्स. ठीक आहे, कॅल्क्युलेशन काही इथे मी करणार नाही, ते तुम्ही करू शकता. और 23 आवर 54 मिनिट्स ही जी व्हॅल्यू येणार आहे, हा जो टाइम येणार हा टाइम सेकंडमध्ये येणार आहे. सेकंडचं कन्वर्जन तुम्हाला आवर्समध्ये करायचं आहे. सेकंडचं कन्वर्जन आवरमध्ये कसं करणार, 1 आवर म्हणजे काय 60 मिनिट, राईट, आणि 1 मिनिट म्हणजे काय 60 सेकंड. सो तुम्हाला काय करावं लागणार आहे, 3600नी जी व्हॅल्यू येईल त्याला डिवाइड करायचं, त्यावरून तुम्हाला आवरमध्ये टाइम मिळणार आहे. आता हा जो 23.89 आवर आहे याला मिनिटमध्ये सुद्धा यांनी कन्वर्ट करून दाखवलेला आहे. हे माहिती आहे मिनिटमध्ये कसं कन्वर्ट करायचं, नसेल माहिती आहे तर लगेच बघून घ्या. 23.89 आवर आहे, ठीक आहे, व्हॅल्यू 23.89 आवर. याला मला आवर मिनिट सेकंड या फॉर्मॅटमध्ये सपोज लिहायचं असेल तर काय करायचं, याचा अर्थ काय 23 आवर प्लस 0.89 आवर, राईट. हा जो 0.89 आहे याला मला मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, मग मी काय करणार, याला मल्टिप्लाय करेल 60ने. 1 आवर इक्वल टू 60 मिनिट्स, याला 60ने मल्टिप्लाय करेल. सो ही व्हॅल्यू काय असणार आहे 0.89 इंटू 60 म्हणजे याचाच अर्थ काय 8.9 इंटू 60 53.4. सो 23 आवर आणि 53.4 मिनिट, किंवा मी याला असं लिहू शकते 23 आवर 53 मिनिट्स. आणि आता हा जो 0.4 राहिलेला आहे ना याला मी करेल कन्वर्ट सेकंडमध्ये. 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड, याला मी 60ने मल्टिप्लाय करेल. सो ही व्हॅल्यू काय असणार आहे 23 आवर 53 मिनिट आणि 0.4 इंटू 60 दॅट इज 24 सेकंड. सो एक्झॅक्ट आन्सर असणार आहे, टाइम पिरियड आहे
यांनी 23 आवर 54 मिनिट दाखवलेलं आहे. बट जर अजून आपल्याला डिटेलमध्ये आन्सर लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो टाइम पिरियड इज 23 आवर 53 मिनिट्स 24 सेकंड्स.